समाधान ठेवण्याची मुभा आहे. बरोबर आहे अजितजी, तुम्ही दोन्ही समाजाला यावेळेला आवाहन करताय की सौहार्द महाराष्ट्रातलं टिकून राहणं गरजेचं आहे. हनुमंत पवार, भाजप सरकारचं म्हणणं आहे की GR टिकणार आणि त्यासाठी योग्य ती बाजू आम्ही न्यायालयामध्ये मांडणार, तर दुसरीकडे दोन्ही समाज एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत. पूर्वी कुणी दिलं ते कुणामुळे नाही टिकलं आणि आता कोण टिकवून दाखवणार, हे प्रत्येक सरकारसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. मला एक सांगा, GR टिकणार असं जे आता भाजपचं सरकारचं म्हणणं आहे ते टिकेल असं आपल्याला वाटतंय का? विशालजी, आता न्यायालयाच्या कार्यकक्षेमध्ये हा मुद्दा गेला. जोपर्यंत तो सरकारच्या कक्षेत होता तोपर्यंत सरकारनं काय केलं आपण पाहिलं. हो, जोपर्यंत रस्त्यावरची लढाई होती तोपर्यंतही आपण पाहिलं मराठा समाज बांधव मोठ्या संख्येनं रस्त्यावर येऊन मागणी करत होते. लोकशाहीमध्ये मागणी करणं असेल किंवा एखाद्या मागणीला विरोध करणं असेल, हे दोन्ही आपण समजून घेणाऱ्या पद्धतीमध्ये आपण सध्या आहोत. एक. दोन, जो GR सरकारनं काढलाय ते आता न्यायालयीन लढाई झाल्याचं तिन्ही मान्यवरांनी इथं सांगितलं. न्यायालयामध्ये त्याचा सोक्षमोक्ष लागेलच लागेल. मला साधा एक प्रश्न सरकारला विचारायचा आहे, अजितजींना विचारायचा आहे. साधं म्हणणं आहे की हा कॅबिनेटचा निर्णय होता. कॅबिनेट म्हणजे सरकारचा निर्णय होता. सरकारनं काढलेला हा GR आहे. ओबीसी समाज बांधव असतील, मराठा कुणबी समाज बांधव असतील, दोघांनी सांगितलं की सरकारनं दिलेला प्रतिसाद आहे. त्या प्रतिसादावर जे काही म्हणणं आहे ते म्हणणं ओबीसीचं वेगळं असू शकतं, मराठ्यांचं वेगळं असू शकतं, ते कायदेशीररित्या लढतायत. पण मला साधा प्रश्न इथं निर्माण झालाय की ज्या कॅबिनेटमध्ये ज्येष्ठ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब आहेत आणि त्याच कॅबिनेटमध्ये तितके ज्येष्ठ आणि सिनियर छगन भुजबळ साहेब आहेत, या दोन मंत्र्यांमध्ये देवेंद्रजींनी एकमत का नाही केलं आणि ते उघडपणे दोघंही बोलतायत. तर कॅबिनेटमध्ये ज्यावेळेस निर्णय होतो त्यावेळेस तो सरकारचा संपूर्ण कॅबिनेटचा असतो. एक मंत्री वेगळी भूमिका घेत आहेत, एक मंत्री वेगळी भूमिका घेत आहेत. महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्रातल्या जनतेसाठी, ओबीसी बांधवांसाठी, मराठा बांधवांसाठी हे काहीतरी सरकारच्या मनामध्ये काळबेरा आहे का, अशी शंका माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात निर्माण होते. देवेंद्रजी म्हणतायत आम्ही GR काढला, हो आम्ही पाहिलं. आम्ही तो टिकवून दाखवू म्हणतायत, आम्ही ते कसा टिकवून दाखवतायत तेही उघड्या डोळ्यानं पाहू. पण दोन मंत्र्यांमध्ये, आपल्या जर सिनियर मंत्र्यांमध्ये जर बेबनाव असेल आणि त्याचे पडसाद जर रस्त्यावर उमटणार असतील तर महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला हे परवडणार नाही. सरकारनं दोन्ही मंत्र्यांना न्यायालयाची भाषा समजावून सांगावी, सरकारची काय अडचण आहे, कोणती मागणी मान्य करायची, कुणाला न्याय द्यायचा, कोणावर अन्याय, हे सरकारनं ठरवावं. याच्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार होईल असं कृपया सरकारनं वागू नये ही कळकळीची विनंती. जी मागणी आमच्या काळकुटे बांधवांनी केली, जी मागणी आता ओबीसीचे बांधव करत आहेत, साधा मुद्दा आहे की ज्यांच्याकडे पुरावे आहेत आणि जे कुणबी आहेत आणि सरकारनं आखून दिलेल्या सगळ्या योजनेमध्ये जर ते बसत असतील तर त्यांना देण्यामध्ये कुठल्याही ओबीसी बांधवांची अडचण असता कामा नये. पण ओबीसी बांधवांवर अन्याय होत असेल आणि त्याच्यासाठी ते लढत असतील तर ते काही देशाचे दुश्मन आहेत असं सरकारचं वागणं असू नये, कोणाचंही वागणं असू नये. त्यांचं म्हणणं समजून घेऊन त्यांना कन्व्हिन्स करण्याची ऐतिहासिक जबाबदारी ह्या सरकारची आहे. ते कसं पार पाडतायत हे आम्ही उघड्या डोळ्याने पाहू. बरोबर आहे. 2-3 प्रश्न खरं तर तुम्ही आता सत्ताधाऱ्यांना उपस्थित केलेले आहेत. सत्ताधाऱ्यांकडून म्हणजे अजितजींकडून या संदर्भातलं उत्तर मी घेईलच. दुसरीकडे मृणालजी, खरं तर मराठा आंदोलकांच्या मागण्या पूर्ण झाल्या आहेत. ओबीसी नेते बबनराव तायवाडेंनी जर उपोषण मागं घेतलंय तर मग ओबीसींचं मिशन मुंबई का, या अनुषंगाने देखील या सर्व मान्यवरांबरोबर चर्चा एका छोट्याशा ब्रेकनंतर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा लोकशाही मराठीवर, न्यूज प्लॅनेट.